अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. दत्त जयंती निमित्त किंवा कोणत्याही दत्त सप्ताहात तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही पाहिलं असेल की पारायण सुरू झाल्यावर अचानक आपल्याला खूप झोप येते, आळस येतो, मन विचलित होतं, चिडचिड होते किंवा विचित्र पदार्थ खाण्याची तुम्हाला इच्छा होते. तुम्हाला वाटत असेल की ही सेवा माझ्याकडून का होत नाहीये, तर थांबा. हा त्रास नसून साक्षात दत्त महाराजांची परीक्षा आहे आणि महाराज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या घरात येणार आहेत, हा याचा मोठा संकेत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. त्या कोणत्या? तर पारायण काळात त्रास का होतो, झोप, आळस आणि भरकटलेल्या मनावर नियंत्रण कसं मिळवायचं, साक्षात दत्त महाराजांना ओळखण्याचे संकेत कोणते आहेत की ते तुम्हाला कोणाच्या रूपात दर्शन देतील, हे जाणून घेणार आहोत. त्यानंतर या 7 दिवसांच्या जे 7 दिवसांचं पारायण असतं त्या 7 दिवसांच्या पारायणाच्या परीक्षेत पास होण्यासाठी सर्वात मोठी सेवा कोणती आहे, हे सर्व काही जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि दत्त महाराजांच्या कृपेचं रहस्य जाणून घ्या. तर मित्रांनो, जय सद्गुरू. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे, दत्त जयंती जवळ आली आहे आणि घराघरात केंद्रांमध्ये गुरुचरित्र पारायण सुरू आहे. ज्यांच्या घरी पारायण सुरू आहे त्यांचं खरोखर भाग्य मोठं आहे. पण एक गोष्ट तुमच्या सोबत नक्कीच घडत असेल. तुमच्या मनातही प्रश्न आलाच असेल की मी दत्त महाराजांची सेवा करायला बसलो, मग मला इतका त्रास का होतोय? मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण हा त्रास नसून साक्षात दत्त महाराजांनी दिलेला हा संकेत आहे की ते तुमच्या घरी येत आहेत. बघा, गुरुचरित्र ग्रंथाला 5वा वेद मानलं गेलं आहे. म्हणजे नुसतं पारायण करायचं भाग्य ही काहीतरी पूर्वसुकृत असल्याशिवाय मिळत नाही. तुम्ही जर पारायणाला बसले असाल तर तुम्ही भाग्यवान आहात. पण कधी कधी काय होतं, काही सांसारिक अडचणी असतात. कुणाला वेळ नसतो, कुणाचं घर लहान असतं, कुणाला सलग 7 दिवस पारायण जमणार नाही. मग अशा वेळी दत्त महाराजांची सेवा थांबवायची का? तर नाही. महाराजांचं म्हणणं काय आहे, तू जसा आहे, तू बाधित आहे, तू कसाही असलास तरी महाराज आपल्याला स्वीकारतात. त्यामुळे जर तुम्हाला मूळ दिंडोरी पंडित श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचायला नाही जमला तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता. हा ग्रंथ 1.5-2 तासात वाचून होतो. म्हणजेच काहीही न करण्यापेक्षा महाराजांची छोटी मोठी का होईना सेवा घडते आहे, हा आनंद तुम्हाला मिळेल. त्यामुळे मनात आणायचं नाही की माझ्याकडून पारायण होणार नाही, महाराजांना फक्त तुमची तळमळ दिसली पाहिजे. आता येतो आपला मुख्य विषय, तो म्हणजे दत्त महाराजांची परीक्षा. तुम्ही सेवा करत असाल तर महाराजांना बघायचं असतं की तुम्ही फक्त शरीर रूपाने तिथे बसला आहात की तुमचा आत्मा आणि मन पण पारायणात आहे. तर या 7 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय त्रास होईल, तर ये स्वामी समर्थ दत्त महाराज हे आपले परीक्षा घेत असतात. तर त्या परीक्षामध्ये काय काय आपल्याला त्रास घडून येतो, तर अचानक तुम्हाला झोप येणे, जांभळ्या येणे, आळस येणे किंवा मानसिक स्थिती बदलणे, उगाच चिडचिड होणे, कोणाशी तरी भांडण करावंसं वाटणे, मन भरकटणं, वाचताना लगेच आठवण येईल की माहेरचे काय करत असतील, शेजारी काय बोलत असतील, म्हणजे मन लगेच इकडे तिकडे धावतं. त्यानंतर पदार्थांची चव, तुम्ही उपवास करत असाल तर अचानक वडापाव, केक, बिस्किट असं काहीतरी खाण्याची खूप तीव्र इच्छा होईल आणि रोज जे पदार्थ आपल्या घरात असतात त्यांच्याकडे आपण बघतही नाही. तर हा त्रास का होतो? कारण याचं सोपं आहे.
महाराज जेव्हा तुमच्या घरात भ्रमण करतात तेव्हा तुमच्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे, जे काही अवगुण आहेत, जे दोष तुमच्यात भरलेले आहेत, त्यांचा खात्मा होतो. आपण सेवा सुरू केली की या वाईट शक्तींना, आपण अवगुणांना त्रास होतो. ते डवसले जातात, म्हणून ते आपल्याला परत त्रास देतात, जेणेकरून आपलं पारायण थांबेल. मग या त्रासावर काय करायचं? मनात कितीही वाईट विचार आले, कितीही खाण्याची चव आली, तरी लगेच स्वतःला आठवण करून द्यायची की हे माझे दोष आहेत, महाराज माझी परीक्षा घेत आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं? मंत्र जप करायचा. लगेच मनातल्या मनात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ म्हणायचं. महाराजांना मनातल्या मनात सांगायचं, महाराज मला माफ करा, मनात असे विचार आले. त्यानंतर मोठ्याने वाचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र कधीही तुम्ही मनातल्या मनात वाचायचं नाही. तुम्हाला ऐकू येईल या पद्धतीने ते वाचायचं असतं. साक्षात दत्त महाराज तुमचं वाचन ऐकत असतात. त्यामुळे काय होते, आपलं मन इकडे तिकडे भरकटत नाही. त्यानंतर कधी कधी असं होतं की पहिल्या दिवशी पहाटे 4 वाजता उठतो, पण दुसऱ्या दिवशी 7 वाजून जातात तरी जाग येत नाही. ही महाराजांची परीक्षा आहे. तुम्ही लेट उठलात तरी चालेल, पण किती तळमळीने सेवा करताय हे महाराज बघतात. घाबरायचं नाही. आपलं कार्य, आपलं पारायण लगेच सुरू करायचं. ते अजिबात थांबवू नका. चूक झाली तरी थांबवू नका. तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा त्या लगबगीने तयार होऊन तुम्ही पारायणाला परत सुरुवात करा. काही हरकत नाही. तर मित्रांनो, आता सर्वात मोठा संकेत, या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये साक्षात दत्त महाराज तुमच्या घरात एकदा तरी येणार आहेत. होय, ते सूक्ष्म रूपात येतात. तुम्ही त्यांचे भक्त आहात. त्यामुळे घर भाड्याचं असो, स्वतःचं असो, ते तुमच्यासाठी नक्कीच येणार. पण ते कशा रूपात येतात ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ते कधी कधी कोणीतरी भिक्षुकी म्हणजे भिकारी तुमच्या दारात येईल. कधी कधी कोणी अनोळखी माणूस, शेजारचे काका मावशी किंवा तुम्हाला मदत करणारे कोणीतरी त्यांच्यासोबत एखादी अनोळखी व्यक्ती येईल. कधी कधी कोणी लहान मुलगा येईल. महाराजांची लीला आहे, आपण त्यांना ओळखू शकत नाही. जसं मार्गशीर्ष गुरुवारच्या कहाणीत झालं तसंच होऊ शकतं की लक्ष्मी समोर असूनही ओळखू येत नाही. म्हणून या 7 दिवसात कुणाचंही मन दुखवू नका, कोणाचा अपमान करू नका. त्यानंतर मित्रांनो, जेव्हा महाराज तुमच्या दारात येतील तेव्हा त्यांना काय द्यायचं? या पारायण काळात जास्तीत जास्त तुम्हाला अन्नदान करायचं आहे. फक्त माणसांनाच नाही तर पशु पक्षी प्राणी जो कोणी तुमच्या अवतीभोवती असेल त्यांना तुमच्या एका वेळेच्या अन्नाची गरज आहे. त्यांना अन्नदान करा. तुमच्या दारात कोणीही आलं तर त्याला पाणी द्या, चहा द्या, खायला काहीतरी द्या. तुम्ही केलेल्या अन्नदानामुळे महाराज तुमच्या घरातलं पाणी पितील, चहा पितील. गरजू व्यक्तीला दान करा. ज्याला खरोखर त्या अन्नाची, त्या वस्तूची गरज आहे त्याला दान करा. तुम्ही सेवा करत आहात याचा अर्थ तुम्ही महाराजांना प्रिय आहात. म्हणूनच ते तुमची परीक्षा बघत आहेत. त्यामुळे ही परीक्षा आनंदात पार पाडा आणि अन्नदान करून दत्तकृपेचे पात्र व्हा. मित्रांनो, घाबरायचं नाही. हे 7 दिवस परीक्षेचा काळ असणार आहे, पण शेवटी दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर आहे. त्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. हे सगळे त्रास अवगुण निघून गेल्यावर महाराज तुमच्या घरात सुख, समृद्धी, आयुष्य, ऐश्वर्य, आरोग्य सगळं काही प्रदान करून जाणार आहेत. सेवा करणं हे आपलं काम आहे. बाकी करता करविता एक स्वामीनाथ आहे. आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या दत्तभक्तांना शेअर करा आणि अशाच साध्या, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या माहितीसाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. धन्यवाद.